राज्यातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं सर्वाधिक महसूल मिळवत नवा विक्रम नोंदवलाय। दस्त नोंदणीतून या विभागाला पहिल्यांदाच 50,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। त्यामुळे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारं राज्य ठरलंय। संपलेल्या आर्थिक वर्षात राज्यात 28,26,150 दस्तांची नोंदणी होऊन त्यातून तब्बल 50,500 कोटींचा महसूल मिळालाय। विशेष म्हणजे रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यानं महसूल जमा करण्यात देशात प्रथम क्रमांक पटकावलाय। 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत दस्त नोंदणीद्वारे झालेल्या महसुलातून राज्यातील क्रमवारी ठरवली जाते। गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक दस्त नोंदणी होऊन महसूलही सर्वात जास्त मिळतोच। मात्र यंदा सर्व जुने आकडे मागे टाकत राज्यातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवा विक्रम नोंदवलाय। संपलेल्या आर्थिक वर्षात 28,26,150 दस्तांची नोंदणी होऊन राज्याला तब्बल 50,500 कोटींचा महसूल मिळालाय। त्यामुळे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारं राज्य ठरलंय। आर्थिक वर्षात 45,000 कोटी आणि त्यानंतर वाढीव 50,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट राज्य सरकारनं मुद्रांक विभागाला दिलं होतं। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला यश आलंय। गुजरात आणि उत्तर प्रदेशला दस्त नोंदणीतून सुमारे 25 ते 30,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं, तर महाराष्ट्राला आतापर्यंत 44,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं। यंदा प्रथमच 50,000 कोटी टप्पा पार करून नोंदणी विभागानं विक्रमी महसूल मिळवलाय। मागील वर्षी म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षात मुद्रांक विभागाला 44,681 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता। त्यामध्ये 2023-24 या वर्षात 5,819 कोटींची वाढ झाली आहे, तर दस्त संख्येत मागील वर्षीपेक्षा यावर्षी 2,13,655 वाढ झाली आहे। जीएसटी नंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो। विशेष म्हणजे रेडी रेकनरमध्ये कोणतीही वाढ न करता उद्दिष्टापेक्षा तब्बल 500 कोटींचा जास्त महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागानं मिळवला आहे।